हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना मगाशी आम्ही गेलो होतो, म्हणजे जायचं होतं वडाळीला तांदूळ आणि गहू आणण्यासाठी. तर आमचा असा पचका झाला, निम्या रस्त्यापर्यंत गेलो, म्हणजे शिरसाण्यापर्यंतच गेलो आणि असा पाऊस सुरू झाला. आम्ही तिथूनच वापस निमवलं घरी निघून आलो. आणि आता नेमके जायचं, तर आता 2 वाजले, खुशी येणार आहे घरी. मग आता म्हटलं पोरं घेऊन जायचं, त्याच्यापेक्षा कॅन्सल केलं. म्हटलं एक तर 4-1 वाजता जाऊ किंवा मग उद्या जाऊ, म्हणजे उद्या सुट्टी पण राहील. आणि बघू, पण उद्या ते दुकान चालू राहतं की नाही शनिवारचे, आणि मग आता ते काही सांगता यायचं नाही. पण बघू, जर समजा 4 वाजेपर्यंत जर समजा जमलं तर जाऊनच येऊ. आज घेऊन येऊ. तांदूळ आणि गहू आणायचे थोडेसे. तर चला, गेलो तर नक्की दाखविलच. पण आता सध्या तरी बसले घरात, कारण आता सगळं काम आटपलंय. पाऊस जोराचा येऊन गेला आणि चांगला झाला, म्हणजे एवढा काही नव्हता, थोडासा झाला पण चांगला झाला. कारण शेतकऱ्यांनी पेरून दिले होते आणि पाऊस उघडून गेला होता. तर आता हा थोडाफार पाऊस कवायना पण शेतासाठी चांगला झाला आहे. जे पीक उगतंय त्याच्यासाठी तरी थोडासा चांगला आहे. तर बघू आता काय होतं काय नाही, दिवसभर काय होतं काय नाही ते काहीच सांगता येणार नाही. ते जे होईल, जे घडेल ते तुमच्यासोबत शेअर करील. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. वडाळीला जाण्याचं तर कॅन्सलच झालंय, कारण आता पाऊस चांगल्यापैकी चालू झालाय. त्याच्यामुळे म्हटलं आता उद्या शनिवार आहे, तर बघू उद्याच. कारण पोरी पण घरी राहतील यांच्याजवळ सांभाळायला यांना दोघांना. त्याच्यामुळं मग आता तो प्लॅन उद्यावरच गेलाय. तर सध्या तरी आता इथं माझं चालू आहे काम. लसूण आणि ते सोलून घ्यायचं, चहा ठेवलाय आणि चहा टोस्ट खायचा आहे. तर आता लसूण सोलवतं ते पण ज्ञानेश्वरीने चहा ठेवला. म्हटलं मग आता चहा आणि मस्तपैकी खारी खाऊन घेऊ. आणि मग जिलेबीचा बेत आहे आज. तर जिलेबीचा बेत आहे आज, तर मग तेच तुमच्यासोबत पण मी शेअर करणार आहे की कुठं जे आता बघू जिलेबी कशी होती कशी नाही आज आपली. तर चला बघू. आता मग सध्या मी आता पहिले हे खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग जिलेबीची तयारी सुरू करू आपण. तर आत्ता आहे ना लसूण सोलून झाला आहे आणि आत्ता मला करायची आहे जिलेबी तिखट. तर त्याला सुरुवात करायची आहे. पण एक कमेंट आली कालच्या परवाची व्हिडिओ खाली. मी जेव्हा हा कोबा म्हणजे याचं दाखवलं होतं ना किंवा मी हे घसलं आहे म्हणून, तर एक ताईची कमेंट आली आहे की ताई तुम्ही पुढं मागं का होईना डायरेक्ट कार्पेट बसून घ्या इथे. तर त्यांच्यासाठी हा म्हणजे हा व्हिडिओ किंवा मग एवढी क्लिप म्हणता येईल. तर कार्पेट बसवायला काहीच अडचण नाही ताई, मी कार्पेट आत्ता पण बसू शकते. पण माझं असं म्हणणं आहे की 2-3 महिने काढायचे आम्हाला फक्त या कोब्यामध्ये. त्याच्यासाठी उगाच मी 2-3 हजार रुपये घालावं, म्हणजे 2-3 महिन्याचे 2-3 हजार रुपये घालवावं लागतील मला. ते उगाच मग कशासाठी उगाच एवढा खर्च करायचा आहे की नाही. 2-3 महिने जसं दिवाळी झाल्याच्या नंतर आम्हाला याच्या फरची प्लॅस्टर करायचंच आहे. त्याच्यामुळं मग तेव्हा इथं फरची येणारची, मग परत ते 2-3 हजार रुपयाचं कार्पेट वायाच फेकल्याच जाणार आहे. त्याच्यामुळं म्हटलं 2-3 महिने असे काढून घेता येतील आणि नंतर फरची प्लॅस्टर झाल्यावर फरची येणारच आहे. त्याच्यामुळं मग आणि पुढं पण नसतं टाकलं, पण पुढं माझं जुनं कार्पेट होतं त्याच्यामुळं मी ते आथरून दिलं आहे. नाही तर बाकी असं काही नव्हतं. आणि इथं टाकायला तर आयडिया चांगली तुमची, पण जर जास्त दिवस जर म्हणजे काम जर नसतं ना, समजा फरची बसवायची आम्हाला लवकर, तर मग मी इथं कार्पेटच टाकणार होते. पण चांगले देवाच्या कृपेने योग जुळून आले आणि दिवाळीनंतर आम्हाला करायचं आहे काम परत चालू. त्याच्यामुळं मग म्हटलं थांबूनच घेऊ आपण फरची म्हणजे याच्यासाठी. तर इथे दिवाळी झाल्यानंतर फरची ते बसवणारच आहे आम्ही, प्लॅस्टर वगैरे करणार आहे. त्याच्यामुळं मी आता काही कार्पेट इथं टाकलेलं नाही आहे. आणि कमेंट चांगली होती तुमची, कमेंट चांगली, असं वाईट आहे असं काही नाही. तुमच्या खूप छान छान कमेंट्स असतात माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली, आणि त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला रिप्लाय देऊ. म्हणजे तुम्हालाच नाही, बरेच जणांच्या परत मनात येथील कार्पेट टाका, त्याच्यामुळे मी म्हटलं इथेच उत्तर देऊ आपण. आणि थँक्यू, तुम्ही वेळ काढून कमेंट करता माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली, त्याच्यासाठी. काय नाही ना बनवायचे ना, श्रेयांशला अजिबात हे निघून राहिलं, त्याचं कवच चालू जिलेबी बनव जिलेबी बनव. बनवायचे. आत्ताच लसूण सोललाय मी इथे बघा, एवढी वाटी भरून लसूण सोललाय. आता त्याला लाल मिरच्या बघते, हिरव्या मिरच्या आहे पण लाल मिरच्यांची जिलेबी जी आहे ना ती खूप भारी लागते. त्याच्यामुळं मग आता लाल मिरच्या बघते मी. नको तोडू दे, कशाला तोडू राहिला.
आणि हे बघा असे कारनामे करून ठेवतो, इकडच्या वस्तू तिकडे, तिकडच्या वस्तू इकडे आणून टाकतो तो सारखा. आणि पाऊस चालू होता इतक्या वेळ, त्याच्यामुळं हे बघा इथं काही त्याने कुठून नट आणले काय माहिती. आता खुशी झोपली, शाळेतून आली आणि तिची झोप आज बऱ्यापैकी झोपली. ती दररोज एवढ्या वेळेने उठ झोपत, आज बऱ्यापैकी झोपलेली ती. तर चला जिलेबी आता सुरुवात करते मी. किती वेळची जिलेबी चालू आहे, तर करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. काय म्हणतो तुम्ही किती जिलेबी केली? किती जिलेबी केली? मिरचीची. तर आहे ना, आता मी ना रशीला फोडणी दिलेली आहे आणि आता पीठ भिजून घेते. जोपर्यंत रशीला उकळी येईल तोपर्यंत मी थोडं थोडं वळून त्याच्यामध्ये सोडत जाईल शिजण्यासाठी. तर आता हे ना पीठ भिजून राहिले. नाही मग काय करू राहिलं? पीठ चिकट राहते, त्याने हाताला चिटकून जातं. जिलेबी चालू राहिली. तर आता ना पीठ भिजून घेतलं आणि आता जिलेबी ओळायला सुरुवात करू राहिली मी. आणि माशा आहे ना, का बरं काय माहिती, लय माशा झाल्या पावसामुळे का काय ना. इतके दिवस माशा नव्हते, पण आज अचानकच माशा यायला लागल्या घरात. बारीक बारीकच वळणार आहे, म्हणजे ना ती लवकर पण शिजते. मला बारीकच आवडते, ती जाड जाड आहे ना, शिजायला पण लय टाइम घेते आणि खायला पण बरोबर नाही लागत, अशी जाड जाड लागते आता खाली. त्याच्यामुळे ना मी हिला थोडासा टाइम लागतो, पण बारीकच करते. काय रे, हात नको लावते. तुला जिलेबी खायची ना, आणि मग गुड बॉय ना तू. अरे हात नको लावणं हात. हा कर ग बंद. तर आता आहे ना आपल्या रशीला पण उकळी आलेली आहे आणि इतकं वळून झालंय माझं. तर आता मी टाकून देते हे, म्हणजे शिजत पण राहील आणि माझं हे पण काम चालू राहील. आणि जितकी जिलेबी हळूहळू शिजल ना तितकी मस्त लागते, म्हणजे अशी खरपूस म्हणजे साय आली पाहिजे डायरेक्ट शिजून त्याला, तेव्हा ती भारी लागते जिलेबी. मस्तपैकी आर्क उतरतो तिचा. तर आता त्याच्यामुळे मी थोडीशी लवकरच सुरुवात केलेली मी स्वयंपाकाला आज. आणि आज एक नवीन स्टंट करून बघणार आहे मी, ज्वारीच्या भाकरी करून पाहणार आहे. बघू आता काय होतं काय नाही. पण ज्वारीचं पीठ दळून आणलंय मी, बघू ज्वारीच्या भाकरी येते. बाजरीच्या तर नाही येते, पण ज्वारीच्या येत्या का काय बघू आज. ज्वारी नाही रे, वळून झालेली आहे. आणि एवढा गोळा ठेवला मी पिठाचा, कारण की ना तो ना नंतर पाणी करायचं त्याचं. आणि जिलेबी म्हणजे आपली जी जिलेबी शिजते त्याच्यामध्ये टाकायची, त्याने ना घटसरपणा येतो रशीला. नुसती अशी पांची दिसत नाही, नाही तर मग ती रशी बाजूला आणि जिलेबी बाजूला पळून जाते. तर आहे ना या दोघांचं एकत्रीकरण करण्यासाठी आपल्याला ना हा पिठाचा थोडासा गोळा पाण्यात मिसळून टाकला पाहिजे. त्याने ना रशी थोडीशी थिक येते. झालीच आता एवढी वळून घेते आणि ही टाकून मग याचं पाणी. झाली आपली जिलेबी. आता मी हे टाकून देते. आणि पावसाची बी इतक्या पाऊस चालू होता आणि आता लगेच उघडून गेलाय, तर मी आता चुलीवर जिलेबी ट्रान्सफर केलेली आहे. तर आता हे टाकून देऊ आपण त्याच्यात. तर हे बघा असं पिठाचं आहे ना पाणी करून याच्यामध्ये सोडून द्यायचं आणि आता मस्त शिजून द्यायची.
तर इथं मस्त अशी चुलीवर आपली जिलेबी शिजू राहिली. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एवढाच होणार आहे, कारण इथून पुढच्या आहे ना नंतर लाईट गेली होती आमच्या इथं, तर आलीच नाही. त्याच्यामुळे अंधारात मला काही शूट पण करता आलं नाही. तर प्लीज समजून घ्या. आणि कोणी जर चॅनलवर नवीन आलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून मला थोडासा सपोर्ट भेटेल आणि तुम्हालाही गावाकडची व्हिडिओ बघायला भेटत जातील. आणि इथं आहे ना संध्याकाळच्या वेळ आहे ना थोडंसं व्ह्यू कॅप्चर केला होता मी. मस्त अशी रानातली जिलेबी, रानाजवळ शिजलेली जिलेबी. तर तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ बघायला नक्की कमेंट करून सांगा मला. आणि जर पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण खूप थोडंसं आपलं सबस्क्रायबर्स राहिले, त्याच्यामुळं जितका होईल तितका सपोर्ट करा आणि सपोर्ट करा. बाकी बस एवढंच. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.